गडचिरोली जिल्ह्यातील अहेरी तालुक्यातील प्राणहिता कॅम्प ते अहेरी या मुख्य मार्गाची अवस्था अत्यंत दयनीय झाली आहे. या मार्गावर ठिकठिकाणी मोठमोठे खड्डे पडल्याने वाहनधारकांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे. विशेष म्हणजे काही काळापूर्वी मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्यासाठी या रस्त्याची थातूरमातूर दुरुस्ती करण्यात आली होती. मात्र आता हा रस्ता पुन्हा उखडला असून सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. प्राणहिता कॅम्प ते अहेरी या मुख्य मार्गावर सध्या खड्ड्यांचे साम्राज्य पसरले आहे. शालेय विद्यार्थी, दवाखान्यात जाणारे रुग्ण आणि सामान्य नागरिकांना या रस्त्यावरून जाताना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागत आहे. मध्यंतरी अहेरी येथे महिला व बाल रुग्णालयाच्या उद्घाटनासाठी मुख्यमंत्री आले असताना प्रशासनाने घाईघाईत गिट्टी टाकून रस्त्याची दुरुस्ती केली होती. मात्र काही दिवस उलटताच ही गिट्टी उखडून पुन्हा खड्डे पडले आहेत. केवळ 2 ते 2.5 किलोमीटरचा हा रस्ता गेल्या अनेक दिवसांपासून प्रलंबित आहे. डांबरीकरणाचे काम रखडल्यामुळे वाहनांचे मोठे नुकसान होत असून अपघातांचे प्रमाणही वाढले आहे. विशेषतः महिलांना दुचाकी चालवताना या मार्गावर मोठी कसरत करावी लागत आहे. धुळीचे लोट आणि खड्ड्यांमुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्नही ऐरणीवर आला आहे. या मार्गावर सतत वर्दळ असूनही प्रशासनाकडून ठोस उपाययोजना केल्या जात नाहीत. सामाजिक कार्यकर्ते अशोक आईन्सवार यांनी याकडे लक्ष वेधले असून सार्वजनिक बांधकाम विभागाने तातडीने डांबरीकरणाचे काम सुरू करावे अशी मागणी केली आहे. जर काम लवकर सुरू झाले नाही तर तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही त्यांनी दिला आहे. अहेरीचा हा मुख्य मार्ग कधी पूर्ण होणार आणि नागरिकांची या मरण यातनांतून कधी सुटका होणार हाच मोठा प्रश्न आता निर्माण झाला आहे. प्रतिनिधी शंकर मुत्तेनवार, NTV न्यूज मराठी, गडचिरोली.